का होत आहे? नागपूर काटोल नॅशनल हायवे रोड स्मशानघाट आज दिनांक 9 ऑक्टोबर 2025 रोजी शिवसेना शिंदे गटांनी चक्काजाम आंदोलन करून काटोल नागपूर हायवे होणाऱ्या रोजच्या ॲक्सिडेंटला पाहून शिवसेना शिंदे गटचे जिल्हाप्रमुख सतीशजी चालूकर, मेश्वर तालुका अध्यक्ष बिरजू रघुवंशी, युवासेना तालुकाध्यक्ष मोंटू दादा शिरसाट, शहराध्यक्ष करणदादा शिंदे व शिवसेना कार्यकर्ते यांच्या मार्फत काटोल नागपूर रोडवरील होणाऱ्या दर महिन्याला 10 ते 15 ॲक्सिडेंटमुळे रस्ता रोको आंदोलन करून लोकांना होणाऱ्या मातीचे ढिगारे टाकले असता ते हटवून सांगून त्यांना व सिमेंटचे बॅरिकेड हटवून प्लास्टिक बॅरिकेड ठेवण्याची मागणी तीव्रतेने केली। जवळपास बघितलं गेलं तर 38 केसेस त्यांच्यावर होऊन त्या 38 केसांमधून 8 लोकांचे बळी आतापर्यंत या रोडने घेतलेले आहे आणि असंख्य ॲक्सिडेंट 4 वर्षात या रोडवर झालेले आहेत। तरी सरकारचे व पोलीस कर्मचाऱ्यांचे व इतर कुठल्याही अधिकाऱ्यांचे या रोडवर लक्ष नाही। पुन्हा हा रोड बनेपर्यंत किती लोकांचे बळी घेतील हे सांगता येत नाही। यानंतर जर असं काही दृश्य शिवसेना शिंदे गटाला आढळलं तर भव्य आंदोलनाचा इशारा शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख सतीशजी चालूकर व बिरजू दादा रघुवंशी यांनी दिला आहे। सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी अमोलपुरीसह कॅमेरामॅन प्रवीण धरममाडी। नमस्कार, मी अमोलपुरी, सिटी इंडिया न्यूजचं आपलं सर स्वागत करत आहे। आज बघितलं गेलं तर या ठिकाणी जर बघितलं गेलं तर चक्का जाम आंदोलन या ठिकाणी चालू आहे। ते म्हणजे या बघितलं गेलं तर शिवसेना शिंदे गटांचं चक्का जाम आंदोलन चालू आहे। का बरं चालू आहे, कशासाठी चालू आहे? तर हा परिसर जर बघितलं गेलं तर हा कुठेतरी ऍक्सिडेंट या ठिकाणी वारंवार होत असल्यामुळे हा चक्का जाम आंदोलन या ठिकाणी नागरिक आहे आणि कुठेतरी पदाधिकारी या ठिकाणी दिसत आहे। तर आपण नक्कीच जाणून घेऊया पदाधिकाऱ्यांकडनं की काय चक्का जाम आंदोलन या ठिकाणी कॅमेरामॅन बघूया। MH 49 S27773 या ठिकाणी ह्या गाडीचा हे आहे, ऍक्सिडेंट झाला। नक्की जाणून घेऊया की हा जो चक्का जाम आंदोलन या ठिकाणी चालू आहे तर कशाबद्दल चालू आहे। काल रात्री इथे 3 मुलांचा ऍक्सिडेंट झाला। त्या मुलांचा विषय असा होता, ते सीधे आले, ह्या मातीचे जे ढिगारा ठेवले आहे ना, त्या मातीच्या ढिगारामुळे त्यांना काहीच दिसलं नाही। कोणत्याही प्रकारचं सेफ्टीचे इक्विपमेंट त्यांनी लावले नव्हते आणि सीधी गाडी कुदली आणि ते सीधे हॉस्पिटलला पोहोचले। एकाचा पाय तुटला, एकाचा ब्रेनला लागलाय आणि मागच्या 6 महिन्याचा रेकॉर्ड आता साहेबांना सांगितलं 38 ऍक्सिडेंट रजिस्टर्ड आहे, ज्याच्यात 8 मृत्यू पावलेले आहे, 8 लोक मरण पावलेले आहे। त्या लोकांचा जीव घेण्याचं कारण फक्त हे आहे, हे जे कंपनी आहे त्याचा जो ठेकेदार आहे संतोष जाधव, ज्याच्या सेफ्टीच्या कामावर त्यानं लक्ष दिलं नाही, माती टाकली, सिमेंटचे बॅरिकेड ठेवले। आम्ही याच्या पहिलेही व्हिडिओ केला होता, कमीत कमी 8 महिन्या पहिले त्याला 80 लाख लोकांनी पाहिला, तो व्हिडिओ 80 लाख लोकांनी पाहिला, त्याच्यावरही याची झोप उघडली नाही। आणि त्याच्यानंतर 15 दिवसा पहिले आम्ही पुन्हा घोगलीजवळ हे केला, व्हिडिओ केला का साहेब आता तरी जागावा, तेव्हाही जागले नाही। परवाच्या दिवशी आमच्या मंगेश गमेना घोगलीजवळ एका मुलाला बिलकुल तोही कोम्यात आहे, अशा परिस्थितीत आहे, त्याला उचलून आणलं। काल रात्री मला 1:30 वाजता फोन आला, इथं 3 पोरं पडून होते, त्यांना मी हॉस्पिटलमध्ये नेलं। अरे केव्हापर्यंत चालणार आहे यांचं हे काम, केव्हापर्यंत? आज तो म्हणतो का आम्ही उद्याच्या उद्या साऱ्या गोष्टी करून देऊ, तर याच्यावर शिक्षा झाली पाहिजे का नाही? या ठिकाणी जर बघितलं, मला सांगा तुम्ही की हा रस्ता किती कालावधीपासून बनत आहे? 4थं वर्ष चालू आहे। 4थं वर्ष चालू आहे। याचं टेंडर किती वर्षाचं आहे तुम्हाला माहित असेल? 18 महिन्याचं। 18 महिन्याचं टेंडर होतं, वाढीव चालू आहे। आज 4थं वर्ष चालू आहे, रोड कम्प्लीट होत नाही। का बरं? आमचा या विषय नाही सर, आमचा विषय आहे सेफ्टी। रोड बनत नाही तो नंतरचा विषय, पण सेफ्टी द्यायचं काम तर त्याचं आहे ना। जोपर्यंत रोड बनत नाही तोपर्यंत सेफ्टी तर देईल ना तो। सेफ्टीची काय नाही वाटत तुम्हाला? या ठिकाणी प्लास्टिकचे बॅरिकेड असायला पाहिजे सेफ्टीच्या नावावर। यांनी बघा काय केलं, हे सेफ्टी रोड जर तुम्हाला बघितलं गेलं तर यांचं म्हणणं असं आहे की या जो नॅशनल हायवे आहे, या नॅशनल हायवेला ज्या प्रकारे चालू आहे, पण या ठिकाणी सेफ्टी काहीच नाही। वारंवार किती प्रकारे ऍक्सिडेंट होत आहे इथे महिन्यामध्ये कमीत कमी 15-16 ऍक्सिडेंट, 15 ते 16 ऍक्सिडेंट महिन्याचे अल्टरनेट डे। एका दिवसात तर 2-3 ऍक्सिडेंट आहे, पण पोलीस प्रशासन याच्यावर मला वाटतं काहीच लक्ष नाही दिलं। ऍक्सिडेंट केसेस राहतात, अँब्युलन्स येते, उचलून येते, विषय संपला, हेच होत आहे। काय म्हणणं आहे आपलं या ठिकाणी? इथे कुठलेच लोक लक्ष देत नाही। ज्याच्या घरचा व्यक्ती जातो त्या घरी काय त्रास होऊन राहिला त्यांना माहिती आहे। माझं एकच म्हणणं आहे, त्या ठेकेदाराला गेल्या 3 वर्षापासून त्या रोडमध्ये पण माती जेव्हा भरली होती तेव्हा पण आम्ही आंदोलन केलं होतं। असं जेव्हा माती टाकण्यात आली तेव्हा आम्ही सांगत आलो, पण काल जेव्हा आमच्या समोर लाशा जेव्हा इथं पडून होत्या, ऍक्सिडेंट लाशाच झाल्या, पडून होते बिचारे, त्यांना उचलून जेव्हा आम्ही घेऊन गेलो तर आम्हाला जो त्रास झाला त्या त्रासामुळे आज आम्ही रस्ता रोको केलं। रस्ता रोको करून तो येऊन न राहिला होता, आखरी म्हटलं आम्ही चक्काजाम करू, तेव्हा कुठे तो आला आणि तो स्वतः सांगून राहिला की आमच्या जो GR आहे त्याच्यामध्ये लिहून आहे की ते प्लास्टिकचे बॅरिकेड लागले पाहिजे। पण हे
आपले सिमेंट पैसे देऊन राहिले पैसे हे बघा. वाचवासाठी. पैसे आपण नक्की वाचवासाठी बघूया सिमेंटचे. या ठिकाणी जर बघितलं गेलं तर त्यांचं म्हणणं असं आहे की कुठेतरी प्लास्टिकचे बॅरिकेड लागले पाहिजे, पण या हे accident स्पॉट मध्ये बघितलं गेलं तर हे सिमेंटचे आहे. हे accident या बघूया हे बघा, हे असे Accident कारांचे parts प्रकारे पडून आहे. हा असा प्रकार हे या पुढे ठिकाणी झाला. कारांचे parts हा पडून आहे. सगळ्यात मोठा घोड प्रकार या ठिकाणी बघत आहे आपण. सामान्य नागरिक पण आहे आपण नक्की नागरिक या आपण बघूया. जर काल रात्रीचा ऍक्सिडेंट आहे म्हणते हे गाडी पडून हा जाईल. बॅरिकेड पूर्ण हा जो सिमेंटचा बॅरिकेड हा पूर्णपणे तुटून आहे. म्हणजे भयंकर ही परिस्थिती या ठिकाणी चालू आहे. महाराष्ट्र कुठे आहे हा समजत नाहीये. नक्की आपण सामान्य जनतेकडनं जाणून घ्या. काय वाटतं दादा तुम्हाला? ते असं झालं नाही पाहिजे, कारण की यामुळे जे अपघात होत आहेत त्याच्यामुळे लोक मरत आहे, अपघात होत आहे, गाड्या फुटत आहे, पण त्यांना काहीच मिळत नाही ना. त्याच्यानंतर रोडचे काम थांबून आहे, रोडचं काम होऊन नाही राहिलं, काहीच नाही होत आहे अजून. काय म्हणणं राहील तुमचं या की यानंतर असं झालं नाही पाहिजे. जे काही बॅरिकेड्स आहेत, जे प्रॉपर काम आहे ते झालं पाहिजे फक्त इथे. आमचं एकच म्हणणं आहे, रोड बनवू नाही बनवू त्याशिवाय काही आम्हाला घेणं नाही, पण काम असं झालं पाहिजे की कोणाचं इथं काही नुकसान झालं नाही पाहिजे. जर मला तुम्ही सांगा, जर हे वारंवार तुम्ही आंदोलनाचा इशारा देताय, जर हे असंच चालत राहील तर तुम्ही काय म्हणणार? यानंतर जर एकही ऍक्सिडेंट या रोडवर झाला तर हे जो ठेकेदार आहे या कंपनीचा, याला धुवू आम्ही रोडवर. स्पष्ट शब्दात त्याला धुवू आम्ही रोडवर. जर प्रशासन त्याच्यावर कारवाई करत नसन, पोलीस प्रशासन येण्याच्या त्याच्यावर कारवाई करत नसन, तर मग जिम्मेदारी शिवसेना शिंदे गटाला घ्यावं लागेल. त्याची जिम्मेदारी आम्ही घेतो. शिंदे गटातील काही पदाधिकारी आहे यांचं म्हणणं असं आहे की NHI जर ऐकत नसेल, ठेकेदार जर ऐकत नसेल तर त्यांना आम्ही धुतल्याशिवाय राहणार नाही. कॅमेरामॅन प्रवीण धर्माडे.